ओम जय गुरुदेव. खूप वयस्कर स्त्रिया आहेत. त्यांना असा एक प्रश्न आहे की आम्हाला सगळे पहिले विचारत होते, मुलं आजकाल विचारत नाही, मुलं त्यांचं त्यांचं बघतात. तर ह्या प्रश्नाचं मला तुम्हाला एक उत्तर द्यायचं आहे. जेव्हा तुमची मुलं लहान असतात, जेव्हा ते स्वतःच्या पायावर उभे नसतात, तेव्हा त्यांना आईची गरज असते. त्यानंतर ते मोठे होतात, त्यांची लग्न होतात, त्याच्यानंतर त्यांचं कुटुंब त्यांच्याजवळचं होतं. मग त्या कुटुंबाला सांभाळण्याची, त्यांना बघण्याची जबाबदारी ही त्यांची असते. मग तुमचं काय झालेलं असतं, त्यावेळेला सर्व कामं झालेली असतात आणि आता तुम्हाला काय काम उरलेलं नसतं. मग त्यावेळेला असं वाटतं, कुणी माझ्याकडे लक्ष देत नाही, कोणी माझ्याकडे बघत नाही. मग अशा सगळ्यांना, सगळ्या आया, माझ्या बहिणी, त्यांना मी एक सांगते की अशा वेळेला तुम्हाला खूप चांगली संधी आहे की तुम्ही आयुष्यभर भगवंताची भक्ती केली नाही किंवा देवाचं कधी कुठली आराधना केली नाही, कधी पोथीपुराण वाचलं नाही, तर तुम्हाला ही संधी आहे की तुम्ही टी व्ही न बघता, कुठंही विनाकारणचा वेळ वायाला न घालवता, अशा वेळेला तुम्ही जेव्हा शेवटच्या वेळेला तरी, आता पूर्ण आपलं आयुष्य गेलेलं असतं, मग थोडे दिवस राहिलेले आहेत ते तरी तुम्ही भगवंत चरणी तुमचं म्हणजे घालवावेत आणि पुढचा तुमचा प्रवास सुखाचा व्हावा. यासाठी मी हे मार्गदर्शन करते आहे की ह्या प्रत्येकाच्या बाबतीत झालेलं आहे आणि खूप जणांचे बघते मी. तर हा प्रश्न आहे, प्रत्येकाला आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तर मला एकच सांगायचं आहे, अशा माझ्या माता बहिणींनी एकच करायचं आहे की तुम्हाला जो वेळ उरलेला आहे तो व्यर्थ जाणार नाही. तुम्ही भगवंत सेवेमध्ये घाला आणि तुमचं पुढचं जीवन जे आहे ते सुखी करा. आणि कोणी कोणी म्हणतं आम्हाला लिहिता वाचता येत नाही, आम्ही अडाणी आहे, आम्ही काय करायचं? कुठल्या तरी देवाचं तुम्हाला एका नाव तरी घेता येतं ना, जे बोलता तुम्ही, तर एका देवाचं नाव घ्या, दररोज तेच घेत राहा, त्याच्याने तुमचं जीवन सुखी होईल. आणि हे एवढं नक्की करून बघा, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. ओम पद्मावती माता की जय.